रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ, हर हर महादेव. भाद्रपद महिना आला की आपल्या घरोघरी सण उत्सवांची घाई गडबड ही सुरू होत असते. पण यंदाच्या म्हणजे 2026च्या भाद्रपद महिना अतिशय विशेष आणि दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. यंदा 14 सप्टेंबर 2026 वार सोमवारी आणि या एकाच दिवशी हरतालिका तृतीया तिथी आणि गणेश चतुर्थी तिथी हे दोन्ही मोठे सण जे आहेत तर ते एकत्रित आलेले आहेत. तुम्ही अगदी बरोबर ऐकले. ज्या दिवशी महिला हरतालिकेचं व्रत करतात त्याच दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशांचे घरोघरी आगमन होणार आहे. अशा वेळी महिलांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की हरतालिकेचा उपवास नेमका कधी धरावा आणि कधी सोडावा. गणेश चतुर्थीच्या दिवशी हरतालिकेची पूजा आणि गणपती बाप्पांची स्थापना एकत्र कशी करावी, या दिवशी कोणते नियम पाळावे आणि कोणत्या चुका टाळाव्यात, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे, शास्त्रशुद्ध माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील. चला तर मग वेळ न घालवता आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुद्ध तृतीया तिथीला हरतालिका साजरी केली जाते आणि भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदाच्या तिथीच्या क्षयामुळे किंवा वेळेच्या गणनेमुळे 14 सप्टेंबर 2026 सोमवार रोजी सूर्योदयाला तृतीया तिथी असणार आहे आणि दुपारी चतुर्थी तिथी सुरू होत आहे. शास्त्रानुसार उदय तिथी मानली जात असल्यामुळे 14 सप्टेंबर रोजीच महिलांनी हरतालिकेचं व्रत करायचं आहे आणि त्या दिवशी दुपारी गणपती बाप्पांचं आगमन देखील होणार आहे. सोमवार हा भगवान शिवशंकरांचा वार मानला जातो. हरतालिका हे व्रत माता पार्वती आणि शिवशंकरांच्या पूजेसाठी केलं जातं. त्यामुळे सोमवारीच हरतालिका येणे हा अतिशय शुभ आणि फलदायी योग जो आहे तर तो मानला जाणार आहे. या दिवशी तुम्ही शिव, पार्वती आणि गणेशजींची एकत्रित पूजा करून अफाट पुण्य प्राप्त करू शकता. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. उपवास कधी धरावा आणि कधी सोडावा. उपवास कधी धरावा तर उपवास हा दिनांक 14 सप्टेंबर 2026 वार सोमवार या दिवशीच आपल्याला करायचं आहे. याची सुरुवात 14 सप्टेंबर रोजी पहाटे सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून आपली रोजची कामे उरकून उपवासाचा संकल्प करावा. हरतालिकेचं व्रत हे परंपरेनुसार निर्जला म्हणजे पाणी न पिता किंवा निराहार फक्त फलाहार करून केलं जातं. तुम्ही तुमच्या प्रकृतीनुसार आणि आरोग्यानुसार हे व्रत जे आहे तर ते करू शकता. यंदा गणपती आगमन आणि हरतालिका एकाच दिवशी आल्यामुळे उपवास सोडण्याच्या बाबतीत महिलांमध्ये खूप मोठी भीती किंवा गोंधळ निर्माण झालेला आहे. पण घाबरण्याचे अजिबात कारण नाही, कारण हरतालिकेचा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 सप्टेंबर 2026 वार मंगळवार रोजी सकाळी सूर्योदयानंतर सोडला जातो. तर गणपती बाप्पांच्या नैवेद्याचं काय करावं तर 14 सप्टेंबर रोजी दुपारी बाप्पांची स्थापना झाल्यानंतर गणपतीला मोदक, खीर किंवा गोडाधोडाचा महानैवेद्य दाखवला जातो. पण ज्या महिलांनी हरतालिकेचा उपवास धरला आहे त्यांनी नैवेद्य 15 सप्टेंबरच्या सकाळी पारण केल्यानंतरच ग्रहण करावा. म्हणजे काय तर तुम्हाला उपवास जो आहे तर तो 14 सप्टेंबरला सकाळी आणि संध्याकाळी धरायचा आहे. उपवास सोडायचा नाही. उपवास जो आहे तर तो आपल्याला 15 सप्टेंबरला सकाळी उपवास सोडायचा आहे. जर एखाद्या महिलेच्या तब्येतीच्या कारणामुळे उपवास करणं शक्य नाही झालं तर त्यांनी 14 सप्टेंबर रोजी सकाळी हरतालिकेची पूजा केल्यानंतर संध्याकाळी आरती केल्यानंतर तुम्ही फलाहार करून सात्विक आहार करून उपवास सोडला तरीही चालू शकतं. घरातील पुरुष आणि मुले गणपतीचा प्रसाद 14 सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे खाऊ शकतात. फक्त उपवास करणाऱ्या महिलांनी आपल्या व्रताचे नियम पाळावे. आता आपण पाहूया की एकाच दिवशी या दोन्ही पूजा एकत्रित किंवा आयोजित कशा करायच्या. तर हरतालिकेची पूजा ही सकाळी करायची आहे. यासाठी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा आणि स्वतः स्नान करा. वाळू किंवा माती आणून शिवपार्वती, सखी आणि त्यांच्या मूर्ती किंवा पिंडी तयार करा. एका पाटावर रांगोळी काढून त्यावर कापड अंतरा आणि त्या मूर्तींची स्थापना करा. शिवपार्वतीला बेलपत्र, पांढरी फुले, नंतर कापसाची वस्त्रमाळ, 16 शृंगाराचं साहित्य अर्पण करा. हरतालिकेची कथा वाचा किंवा ऐका. आरती करा. श्री गणेशांच्या मूर्तीची स्थापना ही दुपारी आपल्याला करायची आहे. दुपारी 12च्या नंतर सोमवारी शुभ मुहूर्तावरती श्री गणेशांच्या मूर्तीचे घरोघरी आगमन करता येणार आहे. गणपतीची स्थापना हरतालिकेच्या पूजेच्या शेजारी किंवा वेगळ्या चौरंगावर पाटावरती तुम्हाला करायची आहे. गणपती बाप्पांना दुर्वा, जास्वंदीचं फूल, 21 मोदकांचा नैवेद्य
नैवेद्य अर्पण करा, गणपतीची महाआरती करा. लक्षात ठेवा, दोन्ही पूजा एकत्रित करताना घरात अत्यंत प्रसन्न, पवित्र आणि मंगलमय वातावरण ठेवावे. म्हणजे काय, तर सकाळी तुम्हाला हरतालिकेची पूजा करून घ्यायची आहे. दुपारून 12 नंतर तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना ही आपल्या घरामध्ये करायची आहे. या विशेष दिवशी काही गोष्टी विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. या दिवशी घरात आणि मनात पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा ठेवा. सुवासिनींनी या दिवशी हिरव्या बांगड्या, मेहंदी, कपाळावर टिकली असा 16 शृंगार करून पूजा करावी. शिवपार्वती आणि गणपती स्तोत्र या दिवशी म्हणावे. ओम नमः शिवाय किंवा श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करत राहा. या दिवशी एखाद्या गरजू स्त्रीला किंवा ब्राह्मणाला वस्त्र, फळे किंवा शृंगाराचे साहित्य दान करा. या दिवशी तुम्हाला काय टाळायचं आहे, तर या दिवशी तुम्हाला उपवास असलेल्या महिलांनी स्वतःसाठी उपवासाचे पदार्थ करताना अन्नाचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. या पवित्र दिवशी घरात कोणत्याही प्रकारचे भांडण, कटकट किंवा राग, द्वेष करू नये. हरतालिकेच्या दिवशी आणि रात्री झोपताना शक्यतो झोपणे टाळावे किंवा कमी झोपावे. रात्री जागरण करून शिवपार्वतीचे भजन, कीर्तन करावे. घरात गणेश आगमन झाल्याने पूर्णपणे सात्विक वातावरण असावे. कांदा, लसूण किंवा तामसिक अन्न घरात बनवू नये. अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत ते या दिवशी पाळायच्या आहेत. हरतालिका हे व्रत का केलं जातं, तर त्याला हरतालिका हे नाव कसं पडलं, तर याची देखील अतिशय सुंदर आणि पौराणिक कथा देखील आहे, शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. हरतालिकेचा शब्दाचा अर्थच होतो हर आणि तालिका असे 2 शब्द पडतात. आणि हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी. माता पार्वतीने शिवशंकरांना पती स्वरूपात मिळवण्यासाठी कडक तपश्चर्या केली होती. पण तिचे वडील पर्वतराज हिमालय तिचे लग्न भगवान विष्णूसोबत लावून देऊ इच्छित होते. ही गोष्ट जेव्हा पार्वतीच्या मैत्रिणींना समजली तेव्हा तिने पार्वतीला घनदाट जंगलात नेऊन लपवून ठेवले, म्हणजेच तिचे अपहरण केले. म्हणूनच या व्रताला हरतालिका म्हटलं जातं. जंगलात गेल्यानंतर माता पार्वतीने अन्न आणि पाणी याचा त्याग करून वाळूचे शिवलिंग तयार केले. अहोरात्र शिवशंकरांची पूजा केली आणि त्यांची निवांत आणि निस्सीम भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं. या कथेवरूनच आपल्याला समजतं की हे व्रत फक्त नवस आणि उपवास म्हणून आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी केलेली निस्सीम भक्ती आहे. विवाहितेने ही जे व्रत आहे तर ते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका मुलींनी चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत केलं जातं. हरतालिकेच्या पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं, ज्यामध्ये तुम्हाला माती लागते किंवा वाळू लागते, त्याचबरोबर बेलपत्र लागतात, धोतरा लागतो, धोत्र्याची फुले, फळे देखील तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आघाडा, कन्ये, रुईची पानं असे 5 प्रकारच्या झाडांची पानं आपल्याला लागतात. शृंगाराचं साहित्य लागतं, ज्यामध्ये बांगड्या, कंगवा, आरसा, काजळ, मेहंदी, हळदी कुंकू, लाल टिकली, कापसाचं वस्त्र, दूध, दही, तूप, मध, साखर टाकून पंचामृत, फळे, खारीक, बदाम आणि घरात बनवलेले सात्विक पदार्थ. गणेशांच्या पूजेसाठी लागणारं साहित्य, ज्यामध्ये गणेशांची सुंदर मातीची मूर्ती, 21 दुर्वांच्या जुड्या आणि जास्वंदीचे ताजे लाल फूल, 21 मोदक, अक्षदा, गुलाल, सिंदूर आणि अगरबत्ती. अनेक महिलांच्या मनामध्ये याबद्दल शंका असतात की आपल्याला गर्भवती किंवा आजारी महिलांसाठी या दिवशी काय नियम आहेत, तर शास्त्रानुसार शरीराला त्रास देऊन व्रत करणे योग्य मानलं जात नाही. जर तुम्ही गर्भवती असाल किंवा आरोग्याच्या समस्या असतील तर तुम्ही निर्जला उपवास अजिबात करू नका. तुम्ही दूध, फळे किंवा उपवासाचे सात्विक पदार्थ खाऊन व्रत करू शकता. मासिक धर्म आल्यास काय करावे, तर 14 सप्टेंबर रोजी एखाद्या महिलेला मासिक धर्म आला असेल तर त्यांनी हरतालिकेचे व्रत मनापासून पाळावे. मात्र त्यांनी स्वतः मूर्तीला स्पर्श करू नये किंवा पूजा मात्र करू नये. घरातील इतर कोणत्याही महिलेकडून किंवा पतीकडून पूजा करून घ्यावी आणि लांबूनच कथा ऐकावी. तर विचारलेल्या काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेऊया. हरतालिकेच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन कधी करावे, तर हे विसर्जन तुम्हाला 15 सप्टेंबर रोजी सकाळी पूजाचं पारण केल्यानंतर त्यानंतरच तुमच्याकडे गणपती बाप्पा 1 ते 2 दिवसाचे असतील तर गणपती बाप्पांसोबतच तुम्ही हरतालिकेच्या मूर्तीचे विसर्जन करू शकता. तुम्ही वाळूने मूर्ती बनवलेली असेल तर तुम्ही लगेचच त्या मूर्तीचे विसर्जन जे आहे तर ते करू शकता. एखाद्या मोठ्या झाडाच्या कुंडीमध्ये तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये देखील तुम्ही सोडू शकता. त्यानंतर आपण प्रसाद, म्हणजे जेव्हा आपण गणपती बाप्पांचे आगमन करतो तो प्रसाद कधी खावा, तर उपवास असल्यामुळे तुम्ही त्या दिवशी प्रसाद जो आहे तो खाऊ शकत नाही. दुसऱ्या दिवशी आपण प्रसाद जो आहे तर तो खाऊ शकतो. अशा रीतीने आपल्याला हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकत्रित साजरी करायची आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.